Good morning. Last time we learned construction of triangles of type 1 and 2. In type 1, to construct triangle we given length of, if all three sides are given, then draw triangle. Type 2, two sides and angle included them is given, then you can draw triangle. That two types we already learned. Today we learn type number 3. To construct a triangle given two angles and the included side. Two angle and included sides. That means what? Suppose that is a triangle ABC. Okay? In that triangle, one side, that side is given and two angles. दोन अँगल आणि included side दोघांच्या मुळे तयार झालेली साइड. म्हणजे हे जे दोन पॉइंट आहेत एंड पॉइंट्स, हे एंड पॉइंट्स जवळ हे व्हर्टेक्स असतील ट्रायंगलचे आणि या ठिकाणचे जे दोन अँगल आहेत त्या दोन अँगलच्या मधली साइड दिलेली आहे म्हणजे इन्क्लुडेड साइड. इन्क्लुडेड साइड इज गिवन अँड टू अँगल्स. आता इन दॅट टाइप कधी कधी काय विचारतात बघा तुम्हाला असं दिली एक ही साइड दिलेली असेल आणि हे दोन अँगल दिलेले असतील. आपल्याला काही आपण काय शिकलेलं आहे टू अँगल्स अँड वन साइड इन्क्लुडेड टू अँगल्स अँड अदर साइड नाही. दोन अँगल आणि बाजू असं ट्रायंगल काढता येत नाही आपल्याला. त्यासाठी काय करावं लागतं मग अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. 1 2 3 60 प्लस 70 प्लस c बरोबर 180 130. हा 130 तिकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे दॅट अँगल इज 50 and then you can draw that triangle very easily. Is that clear? तेव्हा असं लक्षात ठेवायचं आपल्याला दोन अँगलच्या मधलीच साइड दिलेली असती पाहिजे. मागच्या प्रकारामध्ये आपल्याला एक अँगल दिलेला असायचा एकच, ओनली वन अँगल इज गिवन. मग आपण काय करायचं ट्रायंगल रफ फिगर काढायचो आणि जो अँगल दिलाय ना ते नावाला द्यायचो. आता पण आपण तसंच करणार आहोत, रफ फिगर काढणार आहोत आणि जे दोन अँगल दिले सॉरी जी साइड दिली आता एक साइड आहे ना आधी एक साइड घेणार आहोत. बघा आता एक्झाम्पल नंबर 1. इन ट्रायंगल XYZ YX is given 6 cm. YX is given रफ फिगर YX एकच साइड दिलेली म्हणून मी लगेच YX म्हणतो आणि ट्रायंगलचं नाव XYZ आहे म्हणजे XY हा Z असेल. रफ फिगर मध्ये आपण माप भरूया. तिसरा प्रकार आहे त्रिकोण काढा. जेव्हा दोन कोण आणि त्यांनी समष्ट केलेली बाजू दिलेली असेल, मराठीत सांगतोय दोन कोण आणि त्यांनी समष्ट केलेली बाजू दिलेली असेल. त्रिकोण XYZ काढा की असा काढा की YX बरोबर 6 सेंटीमीटर घ्या. मग मी आधी YX घेतलं 6 सेंटीमीटर आणि मग तो त्रिकोणाला नाव दिली ZXY हा 30 अंश आहे 30 डिग्री. ZXY हा 30 अंश आहे. XYZ 100 अंश आहे. XYZ बघा दोन अँगलच्या मधली बाजू आलेली बरोबर म्हणजे आपण आता ही कन्स्ट्रक्शन करू शकतो, ही आकृती काढू शकतो. आधी बेस महत्वाचा म्हणजे बेस आहे बघा आपल्याकडे 6 सेंटीमीटर. फर्स्ट ड्रॉ द 6 cm. टेक युअर स्केल पट्टी घ्या आणि ड्रॉ सेगमेंट YX ऑफ 6 cm. 6 सेंटीमीटर लांबीचा सेगमेंट काढा. पहिल्या रेषेपासून पहिल्या रेष आणि 6 वर स्पेस स्ट्रोक ठेवून जोडा. प्रत्येकाला सेगमेंट काढता येते, रेषाखंड काढता येतोय. ओके. आता दोन अँगल आहेत बाकी काहीच दिलेलं नाहीये. यू मस्ट ड्रॉ दॅट टू अँगल्स युजिंग प्रोटेक्टर. तुम्हाला हे दोन कोण काढावे लागतील. कोण काढताना मी तुम्हाला आयडिया सांगितली बघा. हा माझा उजवा हात आहे, हा माझा डावा हात आहे. मराठीत सांगतोय मी जेव्हा डाव्या हाताला मांडेल त्यावेळेस इकडून मोजायचं आणि ज्यावेळेस उजव्या हाताला मांडेल त्यावेळेस इकडनं मोजायचं म्हणजे आपला कोण चुकणार नाही. समजलं का?
डाव्या बाजूला मांडलं, हा डावा हा उजवा, डाव्या शिरोबिंदूवर डाव्या पॉइंटवर जर मांडलं तर उजवीकडून मोजायचंय आणि इकडे मांडलं तर डावीकडून मोजायचंय. माझी वाय मोजतो बघा मी 100 आहे. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100. परत पहा 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100. आता इथं खरं तर एक एक अँगल काढून घ्यायला पाहिजे, पण मुद्दा म्हणून मी दोन्ही सगळंच मोजतोय. पहा 30 आहे. आता इकडनं मोजायचं 0 10 20 30 10 0 10 20 30. आणि आता याच्यातून जाणारे काय काढायचे बाण, म्हणजे आपल्याला आपला त्रिकोण मिळेल. पहिला कोण आपण हा मोजलेला आहे, इथून एक बाण सोडायचा आहे. आता हे मोजलेलं आहे, हा बिंदू हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा बिंदू आणि हा बिंदू याच्यामधून जाणारी ड्रॉ द लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. त्या दोघीची जर भेटताय गिव्ह द नेम झेड. 100 डिग्री 30 डिग्री. फिनिश. आकृती पूर्ण झाली. बघा किती सोपा प्रकार आहे, कळला का? सो रफ फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस बिकॉज बाय युजिंग दॅट रफ फिगर यू कॅन ड्रॉ द मेन फिगर. कच्ची आकृती फार महत्वाची आहे. कच्ची आकृती सांगते की पक्की आकृती कशी कशी काढायची ते. कळलं? मी काय केलं, आधी 6 सेंटीमीटर घेतला, इथं कोण मापक ठेवलं, इकडून मोजलं, 100 टिंब मारला आणि एक बाण सोडला. कोण मापक इथं ठेवला, इकडनं मोजलं आणि 30 घेतला आणि बाण सोडला. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? प्रत्येकाला समजते कशी आकृती काढली. अजून एक उदाहरण आहे आपल्याकडे, आपण अजून एक आकृती काढूयात. पहा, इन ट्रायंगल ईएफजी म्हणजे त्रिकोण ईएफजी मध्ये ईजी दिलाय 6. ईची बाजू आधी घ्यायची खाली. त्रिकोणाचं नाव ईएफजी. ईजी म्हणजे कोणी एफ. ईजी किती दिलाय 6 सेंटीमीटर. त्रिकोण ईएफजी मध्ये ईजी दिलाय 6 cm, एफ 65 आणि जी कोण एफ 65 दिलाय, जी 45 दिलाय. मेजर अँगल एफ 65 जी 45. मी तुम्हाला हे सुरू करण्यापूर्वी सांगितलं होतं की आपल्याला जेव्हा एक सेगमेंट दिला जातो, एक रेषाखंड दिला जातो, तेव्हा त्याचे कडेचे दोन्ही अँगल दिलेले असले पाहिजे, दोन्ही कोण दिलेले पाहिजे. आपल्याला इकडचा काही उपयोगाचा आहे का? नाही. आपल्याला हा गरजेचा आहे. मग आपण तिघांची बेरीज 180 असते, याचा उपयोग करू. सम ऑफ मेजर ऑफ ऑल 3 अँगल्स इज 180. याचा उपयोग करून हा काढूया. कळलं का? हे गणित थोडंसं अवघड आहे. बघा, कोण एफ, कोण ई आणि कोण जी बरोबर 180. अँगल एफ प्लस ई प्लस जी इज इक्वल टू 180. याला म्हणतात अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. शॉर्टकट आहे हा, ज्याला कळणार नाही ते लिहायचं सम ऑफ मेजर ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. मराठीमध्ये लिहायचं त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. बरोबर आहे का? म्हणजे त्रिकोणाच्या कोणाच्या बेरजेचा गुणधर्म येतो. बेस्ट वे असं आहे, त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज 180 असते. इंग्लिश मध्ये लिहा सम ऑफ मेजर ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. यात किती भरायला? एफ किती आहे 65, ई माहित नाही, जी किती आहे 45 बरोबर 180. दोघांची बेरीज 110. 110 द्या आकडून. 70 आपलं काम सोपं झालंय. आता आधी किती घेणार आपण? 6 cm घ्या. पट्टी मांडायची आहे. पट्टीवर 6 सेंटीमीटर बरोबर मोजायचं आहे. मला वाटतं सगळ्यांना आता सेगमेंट मोजता येतोय. त्याला नाव द्यायचं ई जी. 6 सेंटीमीटर 6 cm. आता प्रोटेक्टर म्हणजे कोण मापक घ्यायचे. आता
ई वर ठेवतो, इकडून मोजायला गेला बघा, इकडे मांडले 70 आहे ना, 70 0 10 20 30 40 50 60 70 0 10 20 30 70 टिप मारला. लगेच बाण सोडून देऊ आपण, कारण एक एक काढलं की माहिती चांगलं. आता इथं मला कोण मापक इकडून मोजायला लागेल 0 10 20 30 40 आणि 5 45 40 नंतर 5 वर 0 10 20 30 40 40 नंतर पाचवी घ्यायची 45 आणि इकडनं एक बाण सोडून द्यायचंय. हा पॉइंट आणि आपला कोणाचा पॉइंट जोडायचा. ड्रॉ द लाईन पासिंग थ्रू दॅट टू लाईन्स, 2 पॉइंट्स. इट इज अ 45 डिग्री. हा पॉइंट जो येईल इट इज द एफ. यू विल गेट ट्रायंगल EGF. अशा पद्धतीने तुम्हाला ते कोण EGF मिळालेलं आहे. मला वाटतं सर्वांना समजतंय. 2 गणितं घेतली आहेत, याच्यावरचा तुम्ही प्रॅक्टिस सेट, कालच तुमचा प्रॅक्टिस सेट 2 आणि 3 झालेला आहे. आता प्रॅक्टिस सेट 4 मध्ये 4 गणितं आहेत, तुम्ही सोडवू शकता. 4 आकृत्या काढायच्या. आता आपण चाललोय चौथ्या प्रकाराकडे, टाइप 4. प्रकार चौथा, टाइप 4. हा काय म्हटलं त्यांनी, टाइप 4 कन्स्ट्रक्ट राईट अँगल. म्हणजे आता राईट अँगल ट्रायंगल काढायचं. म्हणजे इफ यू हॅव गिवन वन मेजर ऑफ वन अँगल इज 90 डिग्री. जर तुम्हाला एका कोणाचं माप 90 अंश दिला असेल तर काटकोन त्रिकोणाची रचना आपल्याला करायची आहे. ज्या त्रिकोणाच्या एका कोणाचं माप 90 अंश असतं त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. मेजर ऑफ वन अँगल इज 90 डिग्री, देन दॅट ट्रायंगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. कन्स्ट्रक्ट राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण काढा. गिवन हायपोटेनस म्हणजे कर्ण आणि वन साइड म्हणजे एक बाजू आणि कर्ण दिला असता, एक बाजू आणि कर्ण दिला असता काटकोन त्रिकोण काढायचा. एक बाजू आणि कर्ण दिला. मग आता पहा, सोपी कन्स्ट्रक्शन आहे. एक्झाम्पल, उदाहरण क्रमांक 1. ड्रॉ LMN त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे लगेच आपण राईट अँगल म्हटल्याबरोबर लगेच आपण राईट अँगल ट्रायंगल काढायचं. 90 कोण आहे? LMN म्हणजे मध्ये M आहे ना, इथं नाव द्यायचं M. कळलं का? अक्काची आकृती काढली, रफ फिगर काढली, आधी कोणाचं नाव दिलं? काटकोनाचं. राईट अँगलचं नेम द्यायचं आहे. कळलं? हायपोटेनस म्हणजे कर्ण. काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण असे म्हणतात. साइड ऑपोजिट टू राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस. MN3 3. आता बेस दिलेला आहे. बेस महत्वाचा. कधी कधी काय होईल, समजा तुमच्या आकृतीमध्ये हा 3, मग कसं काय करणार? मग आकृती बदलून घ्यायची, अशी करायची. अशी पाडली, हा M इथं घ्यायचा, हा M इथं घ्यायचा आणि M इथं घ्यायचा. बघा बरोबर, हा 5 आहे, LM इथं आहे बघा, आलं करायचं. तशी तुम्ही आकृती काढू शकता. पट्टीने टेक 3 cm, टेक 3 cm 3 सेंटीमीटर घ्या पट्टीने MN. आधी राईट अँगल काढायचं. ड्रॉ राईट अँगल, काटकोन काढा. काटकोन कुठे आहे? M जवळ. हा 90 द्या बाण सोडून 90चा.
हे झालं आता राहिले 5. टेक 5 cm डिस्टन्स इन युअर प्रोटेक्टर राउंडर. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. किती सेंटीमीटर घ्यायचं? 5 cm. एक वर लोखंड ठेवायचं पहिल्या रेगेला, 5 वर सिस्टेम स्टोक न्यायचं. हे अंतर आहे म्हणून इथं ठेवायचंय आणि एक चाप मारायचा, एक आर्क काढायचा. तो चाप इथं भेटतो, हा L, आणि पट्टीने काय काय केलं परत बघा. 3 सेंटीमीटर घेतलं, ड्रॉ 3 cm, बरोबर 3 घ्यायचं मोजून. M 90 डिग्री आहे, कोण मापकाने प्रोटेक्टरने 90 अंश घ्या. त्यातून जाणार एक बाण सोडा. राउंडर मध्ये किती घेताय? राउंडर मध्ये किती घेताय? 5 सेंटीमीटर. करेक्ट. इथं ठेवा, कारण इकडे अंतर आहे. या पॉइंटला काय नाव आहे? हे किती घेतलं? 5. पट्टीवर ठेवायचं. पहिली रेग लोखंडी टोक ठेवायचं, सिस्टेम स्टोक 5 वर ठेवायचं, आणि पट्टीने तो चाप, हा चापाचा छेदनबिंदू आहे ना, हा आणि हा जोडायचा. पॉइंट L आहे, ड्रॉ पॉइंट L आणि N. L आणि N पट्टीने जोडा. यू विल गेट ट्रायंगल एलिमेंट. ओके. अजून एक एक्झाम्पल आहे बघा. इथं पण अँगल आहे बघा 90 डिग्री. फिगर काढतो. PQR Q आहे म्हणून इथं Q नाव दिलं. PQ 4.5 आणि PR आता सांगितलं मी तुम्हाला. इकडची बाजू जर आली तर सोपी आयडिया आहे, 2 नाव घालायची फक्त. आपल्याला ही बाजू महत्वाची. इथं P घेतो. बघा बरं आता परत आदला बदल केली मी. आता बघा परत PQ किती आहे? बघा PQ आणि PR. ओके, कळलं का? आधी 4.5 घ्या. मी अंदाजे घेतोय, तुम्हाला मोजून घ्यायला लागेल. पहिल्या घरापासून 4 नंतरचं 5व्या घरापासून जोडायचंय. 4 नंतरचं 5व्या घरापर्यंत घ्यायचंय. 4.5 4.5. आता कोण मापक? प्रोटेक्टर घ्यायचंय. आधी 90 अंश घ्यायचं. राईट अँगल Q जवळ आहे. यातनं काय सोडायचं? पट्टीच्या सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने बाण सोडायचं आहे. झालं. आता राउंडर मध्ये किती घेणार? 11.7. खूप मोठं आहे. 11.7 ठेवायचे. आणि 11.7 घेतलं, इथून इकडे मारायचं असा. हा चाप इथं भेटला बघा. R नाव द्या आणि पट्टीने R आणि P जोडा. P and R using your scale. Finish. किती सोपे आहे बरं. Construction of triangle. There are 4 types. All 4 types. 4ही प्रकारची गणित आपण घेतलेली आहेत. आता तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये प्रॅक्टिस सेट 4 आणि 5 करायचं आहे. त्याच्या पुढे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, याच्यावर विचार करा. त्याच्यानुसार आपण चर्चा करू. देन वी लर्न इन द नेक्स्ट लेक्चर some definition, congruence of segment as well as congruence of angles and
congruence of circles, 3 concepts we learn in the next chapter. धन्यवाद.